राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निकालानंतर राऊतांनी ठाकरे बंधूंसंदर्भात सामनाच्या रोखठोकमधून आपलं मत मांडलं. महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते असं मत राऊतांनी व्यक्त केलं. पाहूयात या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरल्यानंतर संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोकमधून आपलं मत मांडलंय. 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र येऊनही त्यांना हवं तसं यश मिळालं नाही. ठाकरे बंधूंनी केवळ मुंबई, ठाणे, नाशिक महापालिकेवरच विशेष लक्ष दिलं होतं. मात्र ठाकरे बंधूंनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते असं सामनाच्या रोखठोकमधून संजय राऊत म्हणाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी विजयाची हॅट्रिक केली. विरोधी पक्षांनी आत्मचिंतन करावं असे हे निकाल लागले आहेत. लढण्याची आणि जिंकण्याची भूक असावी लागते, ती संपली काय? फक्त पैसा हाच निवडणुका जिंकून देतो असं ज्यांना वाटतं त्यांनी या निवडणुकीत जिंकलेल्या फाटक्या लोकांकडे पाहायला हवं. मुंबई आणि इतर महापालिका सोडल्या तर विरोधकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गांभीर्यानं घेतल्या नाहीत. लोकभावना अशी आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव आणि राज ठाकरे यांनी महाराष्ट्र पालथा घातला असता तर निकालाचे आकडे नक्कीच बदलले असते. फडणवीस यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते ग्रामीण भागात फिरतात आणि कार्यक्रम राबवतात. भाजप आता 2029च्या तयारीला लागलाय आणि त्या निवडणुकीचं बजेट आता तरी 25,000 कोटी इतकं ठरलंय. ते वाढेलही. या खेळात फडणवीस विरोधकांच्या इच्छाशक्तीची परीक्षाच घेत आहेत. शिंदे यांचं नेतृत्व हे ठाकरेंपेक्षा मोठं नाही, तरीही प्रत्येक निवडणुकीत शिंदे आघाडी घेतात हे चमत्कारिक आहे. निवडणुका लढण्याची आणि जिंकण्याची भूक राजकीय पक्षांच्या नेतृत्वास असायलाच हवी. ती सर्वाधिक भूक आज भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांच्या पक्षात दिसते. महाराष्ट्राच्या राजकारणात वाढलेली ही भूक विरोधी पक्षांच्या पिछेहाटीस कारण ठरत असेल तर त्यासाठी फक्त सत्ताधाऱ्यांना दोष देणं चुकीचं आहे. तलवारीला तलवार भिडवणारं नेतृत्वच यापुढे महाराष्ट्रात टिकेल. नाही, मी कान नाही टोचले. मी माझ्या भावना व्यक्त केल्यात. लोकांच्या भावना आहेत की यापुढे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका विरोधी पक्षानं, जोपर्यंत आम्ही विरोधी पक्षात आहोत तोपर्यंत प्रत्येक निवडणूक आम्ही गांभीर्यानं घेतलीच पाहिजे, ही सगळ्यांची भूमिका आहे. मी लिहिणारा माणूस आहे, बोलणारा माणूस आहे. मी लिहिलं आणि बोललो, ठीक आहे. राऊतांनी ठाकरे बंधूंवर केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनंही टीका केली आहे. हो, तो महाराष्ट्र पालथा घालण्यासाठी घरांच्या बाहेर निघायला लागतं ना. मुंबई पालथी घातली होती, काय झालं? मुंबईमध्ये सत्ता आली नाही. म्हणून संजय राजाराम राऊतला बोलीन की थोडं जरा शुद्धीत जेवढं लवकर येतील तेवढं बरं आहे. संजय राऊतना आता उपरती झाली. मुख्यमंत्री असताना मातोश्रीत बसून उद्धवजी होते तेव्हाही जरा घराबाहेर पडले असते. आणि नेतृत्व हे ग्राउंडवर असावं लागतं. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. आज दिल्लीला आहेत, उद्या परभणीला आहेत, नांदेडला आहेत, दौरा करून आसामला जात आहेत. 24 तास ग्राउंडवर सभा घेणं, पडद्यामागे नियोजन करणं, यासाठी झोकून देऊन काम करायला लागतं. त्यांचं राजकारण पार्ट टाईम असतं. पालथा घातला असता तर ना, आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला घाला. आता कुठच्याच निवडणुका राहिल्या नाहीत. नंतर महानगरपालिकेची निवडणुका झाली, त्याच्यामध्ये आम्ही 425पर्यंत गेलो, ते 124ला थांबले. तेव्हा फिरले असते तर महानगरपालिका निवडून आल्या असत्या. आता तर बघितलं कोकण पट्ट्यामध्ये जिथं हे सगळे मिरवायचे की आम्हीच आहोत आम्हीच आहोत, तिथं माझ्या जिल्ह्यात 40 जागेवरनं 5 जागेवर आलेत. आणि आम्ही तसं बघायला तर शून्यावर होतो, आम्ही 41 जागेवर गेलो. महाराष्ट्रात अलीकडेच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजप मोठा पक्ष ठरलाय, तर ठाकरे बंधूंची एकत्रित ताकदही अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. मुंबई महापालिका पाहिली तर यात ठाकरे बंधू हे 2 नंबरला आणि भाजप पक्ष 1 नंबरला आहे. मात्र ठाकरे बंधू एकत्र लढलेल्या राज्यातल्या काही भागातही अपेक्षेप्रमाणे यश आलेलं नाहीये. काही महत्त्वाची शहरं घेतली तर म्हणजे मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये ठाकरे बंधूंच्या सभा झाल्या. मात्र दुसरीकडे महायुतीतील सर्वच पक्षांनी राज्यभरात झाडून प्रचार सभा घेतल्या आणि याचा फायदा महायुतीला झाल्याचं निकालात दिसून आलंय. त्यानंतर राऊतांनी सामनाच्या रोखठोकमधून आपलं प्रखर मत मांडल्याचं दिसून आलंय.
ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.